मित्रांनो, रामकृष्ण हरी. सध्या महाराष्ट्रामध्ये एक जास्तीत जास्त मोठा असा ट्रेंडिंग विषय होता, तो म्हणजे राज्यसभेचा तो 7वा उमेदवार. राज्यसभेवरती 7वा उमेदवार महाविकास आघाडीतून कोण जाईल यावरून अक्षरशः रान पेटवलं होतं. पण शरद पवारांची साथ या ठिकाणी भाजपनं दिली आहे, किंवा भाजपनं मोठा गेम केला आहे की शरद पवारांनी कुठला डाव टाकला आहे, आपल्याला हेच या व्हिडिओत पाहायचं आहे. पण हा व्हिडिओ पवारांच्या समर्थकाच्या आणि महाविकास आघाडीच्या चाटोकारांच्या बुडाला आग लावणारा आहे. एक तुम्ही मित्रांनो, एक रिॲलिटी शो आहे टी व्हीवरती, हिंदीमध्ये पण आहे, मराठीमध्ये बी आहे आणि प्रत्येक लँग्वेजमध्ये आहे. तो म्हणजे बिग बॉस. बिग बॉसमध्ये एक कॅप्टन्सी म्हणून एक टास्क असतो. त्यामध्ये तो उमेदवार कॅप्टन होतो आणि तो घर सांभाळतो 7 दिवसासाठी, आणि तो घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेला तो त्या ठिकाणी वाचतो. मग तो कॅप्टन्सी टास्कमध्ये तो घरातील सदस्याला सांगतो की मी कसा लॉयल आहे, मी कसा चांगला आहे, मी कसा हे पद स्वीकारू शकतो. अगदी असंच ह्या राज्यसभेच्या एका खासदारकीच्या पदावरून, जागेवरून महाविकास आघाडीसुद्धा आपल्या परीनं हे पटवून द्यायचा प्रयत्न करत होते. ठाकरे पटवून द्यायचे काँग्रेसला, राष्ट्रवादीला, राष्ट्रवादी पटवून द्यायची शिवसेनेला आणि काँग्रेसला, आणि काँग्रेस पटवून द्यायचं राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला की आम्ही कसे बेस्ट आहोत. पण या ठिकाणी जागा एक आणि 3 दावेदार. मग अशामध्ये आदित्य ठाकरे हे पाठीमागे गुडघ्याला बाशिंग बांधूनच आले होते. ते एवढ्यापर्यंत ऐकले होते की काही झालं तर आम्ही आमचा दावा सोडणार नाही. त्यांच्या मते प्रियंका मॅडमला या ठिकाणी खासदार करायचं होतं. काँग्रेसची पण इच्छा अशीच होती. मग या ठिकाणी शरद पवार हे नाव बॅकफुटला आलं. शरद पवार आता काय करणार नाहीत. शरद पवारांचा बाजार उठला. ह्या म्हाताऱ्याला त्या लोकांनी बाजार दाखवला, किंवा ह्या राजकारणातून पवार नावाचं जे काही अध्याय आहे तो संपलाय, किंवा ते लावलेला पैलवान सध्या आता खिळखिळ झाला. पण जो काही नेमका कसा गेम पवारांनी ठरवला आहे, आता मीडियामध्ये बोललं जातं, पण कुठंतरी याच्या मागं मास्टर माइंड हे अमित शहा आहेत, भाजप आहे, हे विसरून चालणार नाही. धुळेवडीच्या दिवशी जयंत पाटील आणि ताई हे उद्धव ठाकरेंकडे आले आणि माझे वडील म्हणजे आमचे पक्षप्रमुख शरद पवार साहेब कसे चांगले आहेत, बेटर आहेत, त्यांना चान्स द्या, नाहीतर पवार साहेब पूर्णपणे तुटतील, अशा अनेक गोष्टी सांगून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे त्यांनी कन्व्हिन्स केलं. पण यांच्या गोष्टीला उद्धव ठाकरे कन्व्हिन्स होतील शंका 0% आहे. पण त्याच्या काही अटी होत्या की तुम्ही भाजपसोबत जाणार नाही, गॅरंटी काय, म्हणजे गॅरंटी मागायचं कामं हे उद्धव ठाकरे करत होता. मग या ठिकाणी हे सगळं जे समीकरण पाहिलं तर असं वाटायचं की या ठिकाणी कुणीही मागं हटणार नाही. पण या ठिकाणीच गेम हे अमित शहाच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. कारण जे आपले रवींद्र चव्हाण आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या मार्फत त्यांना सांगण्यात येतं की जर शरद पवारांना जर उमेदवारी भेटली नाही तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, आपण शरद पवारांना निवडून आणू, किंवा जे काही 7 जागा आहेत ह्या 7ही जागा या ठिकाणी आपल्याकडेच असतील. तसं काय, कारण त्यांनी 4 उमेदवारांच्या नावं त्यांनी घोषित केले होते. पहिले 3, ह्या 3मध्ये मित्रपक्ष आणि हे महाविकास आघाडी जर या ठिकाणी जर पूर्ण डावं टाकले असते, पूर्ण एकमेकांना कन्व्हिन्स करून, अनेक हालचाली करून, या ठिकाणी काहीही करून अमित शहांनी आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी या ठिकाणी 7वी जागा पण आणली असते. मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता की देवेंद्र फडणवीस फक्त वाट बघत आहेत. ज्या दिवशी शरद पवारांना उमेदवारी जाहीर नाही झाली, त्या ठिकाणी डावललं गेलं तर देवेंद्र फडणवीस डाव टाकतील आणि ती 7वी जागासुद्धा गायब करतील. मग या ठिकाणी हीच गोष्ट ह्या मीडियामध्ये, मीडियाच्या माध्यमातून ह्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवली, आणि यामध्ये जास्तीत जास्त ह्या गोष्टीला वारं घातलं गेलं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मीडिया सेल आहे, IT सेल आहेत, त्यांनी एक आतून अफवा पसरवली गेली. जर शरद पवारांना उमेदवारी भेटली नाही, जर शरद पवार जर खासदार झाले नाहीत
तर निवडणुका ह्या बिनविरोध होणार नाहीत. या ठिकाणी अमित शहा काहीही करून या ठिकाणी शरद पवारांना भाजपच्या ताकदीवरती राज्यसभेवर पाठवतील. या फक्त एका नॅरेटिव्हनं किंवा ह्या सगळ्या चर्चेनं काँग्रेस आणि शिवसेना पूर्ण हादरली मित्रांनो. आणि हादरून त्यांना माहीत आहे, जर अमित शहा देवेंद्र फडणवीस ह्या दोघं तिघांच्या मनावर घेतलं तर ते काहीही करू शकतात. मग जर शरद पवारांना उमेदवारी आपण नाही दिली तर ती जागा आपली नसणार आहे. कारण सध्या देण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस उरलं नाही असं मला वाटतं. मग या ठिकाणी आता एकतरी खासदार आपला जावा या भावनेतून या लोकांनी सध्या शरद पवारांना सपोर्ट केला आणि एक आट घातली की तुम्हाला आम्ही उभा करायला तयार आहे, पण तुम्ही भाजपमध्ये जाणार नाहीत, तुम्ही याची ग्वाही द्या. मग शरद पवारांनी सांगितले, आम्ही त्यांच्या जे काही आहेत शिष्टमंडळ त्याने सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी भाजपसोबत जाणार नाही. मग त्यावेळेस राज्यसभेची उमेदवारी फायनली शरद पवारांच्या पदरामध्ये जाऊन पडली. पण राजकारणातील चाणक्य म्हणणारे पवार, राजकारणातील महामेरू म्हणा, काही म्हणा, काड्या करू, काही करू, पण पवारांचं जे नाव होतं हे नाव खऱ्या अर्थाने वाचवलंय ते म्हणजे अमित शहांनी, भाजपनं आणि महाराष्ट्र भाजपनं. त्यांचेच सोबती या ठिकाणी शरद पवारला डावलत होते, नकारत होते. पण एक राजकारणामधील एक वयस्कर माणूस आपली शेवटची इच्छा व्यक्त करतो. फक्त यामुळं म्हणा किंवा त्या ठिकाणी अमित शहांना किंवा भाजपला शरद पवारच सोयीस्कर वाटले होते. कारण काय, कारण राज्यसभेचं जे मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ सुद्धा आपल्याकडे स्ट्रॉंग होईल. या पुढचं काही जे आहे भविष्य हे बघून त्यांनी या ठिकाणी शरद पवारांना चूज केलं असावं. आता या ठिकाणी शरद पवारांना खासदार करावं असं नेमकं भाजपला का वाटलं असावं किंवा त्यांची भूमिका ही अशी का असावी तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण हा तेल लावलेला पैलवान शेवटी एवढं राजकारण करून ज्यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत राजकारण केलं त्यांच्याशिवाय त्यांनाच घेऊन शेवटी त्यांचेच बोट धरून त्यांचंच हात धरून ही शेवटची राज्यसभा जी आहे ती उपभोगण्यासाठी ह्या राज्यसभेच्या सभागृहात जात आहे. शरद पवारांना स्पॉन्सर भाजपनं केलं आहे यामध्ये काहीही शंका नाही. आणि भाजपच्या निर्णयामुळं, भाजपच्या खेळीमुळं आज शरद पवार हे राज्यसभेवरती आपल्या आयुष्यातील शेवटची खासदारकीचे टर्म भोगण्यासाठी जाणार आहेत. हे काळ्यावरची पांढरी रेघ आहे. पण मित्रांनो, इकडे तुमचं ह्या सगळ्या प्रकरणावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका. भरभरून व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, रामकृष्ण हरी.